पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारुणवर गुन्हा दाखल। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स, मात्र अद्यापही गुन्हा दाखल नाही। पुणे जमीन व्यवहार प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही, माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। पार्थ पवारांवरच्या आरोपांवरून अजितदादांनी हात झटकले। पुणे जमीन खरेदी प्रकरणात मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न, अमेडिया कंपनीच्या सर्व भागीदारांवर कारवाई व्हावी। अजितदादांना कल्पना आली तेव्हाच रोखलं असतं तर आज ही वेळ आली नसती, वडेट्टीवारांची टीका। पुण्याचे पालकमंत्री असताना मुलाचा 300 कोटींचा व्यवहार वडिलांना माहीत नाहीये, चौकशी होईपर्यंत नैतिकता दाखवतं। अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अंबादास दानवेंची टीका। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश, अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होणार। मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट, तहसीलदार दुय्यम निबंधकांचं तात्काळ निलंबन। अमेडिया कंपनीचा सहभाग असलेला पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर, कृषी विभागाच्या जमिनीवरती बेकायदेशीर ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानीसह तहसीलदार येवलेंवर गुन्हा दाखल। बोलताना आवर घालावा, अन्यथा नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल। रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर वादावरती अजित पवारांकडून रुपाली पाटलांची कान उघडणी। आमदार भास्कर जाधवांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप, विक्रांत जाधव यांनी मारहाण केल्याची लोटे पोलीस स्थानकात तक्रार। विक्रांत जाधवांसह 6 जणांवर गुन्हा दाखल। उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीमध्ये एकत्रित बैठक, शहर विकास आघाडी करून एकत्र लढणार असल्याची माहिती। शहर विकास आघाडीकडून एकत्र येण्याचा राजन तेलींचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींकडून दिल्लीमध्ये वर्षभर चालणाऱ्या स्मारक कार्यक्रमाचा शुभारंभ। मंत्रालयात देखील मुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम। जसं तुम्ही नमाज पढणार नाही तसं आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही, अबू आझमींचं अमित साटम यांना पत्र। अबू आझमींच्या पत्रानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक।